नंगे नर्तनी थे करू भीमाचे चिरतनी थे भीमा हे चिरतनी थे. त्या तथागताची जयंती आपण आज साजरी करतोय त्याच्यावर फक्त म्हणतात भीम बुद्धास कवटाळिता भीम बुद्धास कवटाळिता भीम बुद्धास कवटाळिता हे झाले मोठे प्रवर्तन इथे. एक फार महत्वाचं असलेलं चिंतन कशाला व्हायला पाहिजे. शिवरायाला त्याच्यावर वाद आहे. दोन ओळी प्रताप करणार. शिवरायाला प्रेरक ठरे त्या शिवरायाला प्रेरक ठरे शिवरायाला प्रेरक ठरे तुकारामाचे कीर्तन इथे करू भीमाचे चिरतन इथे. आणि आखरी फार महत्वाचं आहे सध्याच्या काळात ते इतकं महत्वाचं आहे. रे प्रताप सिंग लिहावे असे रे प्रताप सिंग लिहावे असे रे प्रताप सिंग लिहावे असे की व्हावे काव्याचे मंथन इथे करू भीमाचे चिरतन इथे रे भीमा हे चिरंतन इथे. असे महापुरुषांचे विचार जर चिरंतन ठेवायचे असेल तर आम्हाला काय करावं लागेल. आम्हाला वामनदादांना सांगितलं काय अरे बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही क्या बात टाळ्या वाजत होता माझं मग जरा जोरात वाजलं तर आणखी बरं वाटलं. अरे बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही याच एका कार्याला लागू बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही याच एका कार्याला लागू जगामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही 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 जाऊ तिथे आणि जाऊ तिथे. आता महापुरुषांचे उत्तर प्रत्येकानं आपापल्या कामातून कृतीतून जपलं पाहिजे. आता आम्ही गायक आहेत आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून करतो कसे अरे जगामध्ये जाऊ आणि जाऊ आम्ही जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही अरे जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही जगामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही तिथे वेशीला टांगू आम्ही वेशीला टांगू आम्ही. दिवे कोण आहे बाबासाहेबांच्या प्रेरणेने ज्यांनी यश संपादन केलं मग त्यात डॉक्टर असतील वकील असतील अगदी आपले कुलगुरू साहेब आहेत वाडेकर दादा आहेत. ते अशा जागेवर आहेत की तिथून अंधारात असणाऱ्यांना प्रकाश मिळतो. बरोबर आहे मिळाला पाहिजे. अरे जगामध्ये जाऊ आणि गाऊ